गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एका राज्यात एक गरीब माणूस चालत चालत फिरत फिरत येतो. खूप गरीब असतो, त्याला काही घरदार नसतं. तिथे खूप गर्दी दिसते, खूप लोक गोळा झालेले असतात, रांगेत लोक उभे असतात. हा विचारतो, काय झालं इथे? तर ते सांगतात की आमच्या इथे असा एक सोहळा असतो की एक हत्ती आपल्या सोंडेत माळ घेऊन येईल आणि तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल तो पुढचे 5 वर्ष या राज्याचा राजा राहील. सगळे उभे आहेत रांगेत. तो विचार करतो, आपणही उभं राहूया, काय माहिती नशिबात आपल्या असेल आणि मुद्दाम आपण आजच या गावात पोचलो. म्हणून तो पण त्या रांगेत उभा राहतो. हत्ती येतो, हत्ती ती माळ घेऊन येतो आणि नेमकी ह्याच्या गळ्यात घालतो. त्याच्या गळ्यात माळ घातल्यावर ते सगळे लोक, तिथले राजपुरोहित वगैरे त्याला घेऊन जातात महालात राज्याभिषेक करायला म्हणून. आणि त्याला सांगतात काही शर्ती आहेत, अटी आहेत. तो म्हणतो, अटी पण आहेत का? पण विचार करतो, आपल्याकडे तसे गंभायला काय आहे? म्हणतो, ठीक आहे, सांगा. मग ते म्हणतात की हे 5 वर्ष तुझे आहेत, तू काही पण करू शकतो, तुझा राज्यकारभार तुझ्या पद्धतीने करू शकतो, पण 5 वर्ष झाल्यानंतर तुला हे गाव सोडून एक आपल्या इथे जंगल आहे, जंगलाला लागून नदी आहे, त्याच्या पलीकडे एक गाव आहे, तिकडे कायमचं चाललं जायला लागेल. आणि ती जी नदी आहे त्यात खूप मगरमच्छ, घडियाळ, विषारी साप असं सगळं आहे. तर तुला ती नदी ओलांडून तिकडे जायचं आहे. काही लोक वाचले आहेत, काही लोक गेले आहेत, तर तुला ते करायचं आहे. तो विचार करतो, ठीक आहे. मग त्याचा राज्याभिषेक होतो, त्याचा राज्यकारभार सुरू होतो. तो खूप छान काम करतो आणि सगळ्यांशी छान संबंध मेंटेन करतो, सगळ्यांसाठी खूप कामं करतो, त्या राज्याला खूप चांगलं एक आदर्श असं बनवतो. बघता बघता 5 वर्ष व्हायला येतात. 5 वर्ष व्हायला येतात तर त्या लोकांना खूप वाईट वाटतं की अरे आता हा जाणार, मग ह्याला पण त्या नदीत त्रास होणार. ते सगळे लोक त्याला विदा करायला म्हणून जातात तिथे. जसे तिथे पोचतात, त्यालाही वाईट वाटतं, तोही सगळ्यांचे आभार मानतो आणि निघतो. जसा तो वळतो तसं ते बघतात की त्या नदीला क्रॉस करायला एक खूप सुंदर लाकडी पूल त्याने बांधलेला आहे. त्यांनी त्याच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात त्या नदीवर एक खूप सुंदर पूल बांधून तिकडे चांगल्या सोयी करून घेतलेल्या असतात, जेणेकरून तो जेव्हा पुढे तिकडे जाईल तर त्याला त्रास नाही होणार. कारण हे 5 वर्ष त्याच्या हक्काचे होते हे त्याला माहिती आहे. मॉरल, आपलं जे लाईफ आहे, आपल्याला मिळालेलं आहे, ते आपल्याला पुढच्या प्रवासासाठी एक चांगली काय म्हणू त्याला, एक चांगला पूल बांधून ठेवण्यासाठी जर का आपण त्याचा उपयोग केला तर आपलं पुढचं आयुष्य पण आपण ब्युटिफुल करू शकतो. चांगली कामं केली, चांगली लोकांना हेल्प केली, स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, ज्या कुठल्या गोष्टी आपल्याला सुकून देणाऱ्या असतील, त्यांनी आपली पुढची जर्नी तडफड न होता होऊ शकते. म्हणजे ते मगरमच्छ, साप हे सगळे तो डायरेक्ट पुलावरनं गेल्यामुळे ते सगळ्यांना तो वाचवला. लाईफ इज ब्युटिफुल. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.